नचिकेत, एवढा छान उजेड आहे आणि तू मेणबत्ती का लावली आहेस? कॅन्डल लाईट डिनर पॉसिबल नाही ना, सो कॅन्डल लाईट लंच. आमच्याकडे मेणबत्ती ना घरात दिवे गेले कीच लावतात. साई, डोंट बी सो अनरोमॅन्टिक. आप्पांची न शोभतेस तू. अरे पण ह्यात काय रोमॅन्टिक आहे? आणि तुमच्या त्या कॅन्डल लाईट डिनर मध्ये आपण काय जेवतोय ते तरी दिसतं का नीट? साई, दिसण्यासाठी नाही लावत कॅन्डल, एक रोमॅन्टिक ॲटमॉस्फिअर तयार व्हावं म्हणून लावतात. कसं आहे, कॅन्डल लावल्यावरती त्या दोन लोकांची एक सेपरेट वेगळी स्पेस तयार होते. वेगळी स्पेस म्हणजे? त्या कॅन्डल लाईटमध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात, इन्क्लुडिंग दोज टू पीपल, त्यांचं एक सेपरेट वर्ल्ड तयार होतं. इट्स अ मॅजिकल वर्ल्ड. वा, छान. मला खरंच आवडली ही कल्पना. तर आता मी कॅन्डल सिम्बॉलिझम म्हणून ठेवले. आता खाऊन घेतोस का, नाहीतर गार होईल सगळं. हो, थँक्यू. साहेब, तुझ्या हाताची टेस्ट उतरली याच्यामध्ये. हे घे, आणखीन चविष्ट. It is really tasty. So you know what? It's like a dream. तू अशी इथं बसली आहेस, मला भरवते. असं वाटतं की हा दिवस संपू नये कधी. मलाही. साई, लग्न करशील माझ्याशी? I want to spend the rest of my life with you. नचिकेत, मलाही माझं सगळं आयुष्य तुझ्या सोबतच घालवायचंय. म्हणूनच तर तुझ्या प्रेमाला होकार दिलाय मी. पण काय? आप्पा नाही तयार होणार. खूप कठीण आहे त्यांना तयार करणं. साई, वी आर टुगेदर. तू आहेस माझ्यासोबत. पुढे कितीही मोठा प्रॉब्लेम आला ना तरी आपण फेस करू शकतो, त्याच्यामधून बाहेर पडू शकतो. ट्रस्ट मी. विश्वास आहे ना माझ्यावर? विश्वास आहे, म्हणूनच तर आज तू एकटा असताना इथे आले ना. आधी आपला विश्वास बसतो आणि मगच आपण प्रेमात पडतो. आणि मग आपण आय लव्ह यू म्हणतो. मला ना भूक लागली नचिकेत, मी खाऊन घेते मग म्हणते. हा, यार रिचा कधी येणार? वा, काय जोडी आहे, एकदम रोमॅन्टिक. दिग्या, तुझी कधी लव्ह स्टोरी अशी धावणार? आधी तू. नाही, आधी तू. बरं ठीक. हा, हे अरे सॉरी डेक्स, सॉरी. रिचा, तू सॉरी नको म्हणूस. अरे तुझ्यासाठी असे लाखो जॅकेट कुर्बान आहेत. रिचा, अशी लाजू नकोस ना. तू अशी लाजलीस ना की माझ्या मनात फट 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 फट. हा, हे काय? फटाके फुटतात. रिचा, बघ माझ्या डोळ्यात आणि सांग काय दिसतंय. तूच सांगू शकतेस, तूच सांगू शकतेस. काय चाललंय तुझं हे? हॉरिबल यार डेक्स. हे घे चहा.
हातात भाजला तो टाम आलो. साई किती भाव खाते, बोल ना आय लव्ह यू. अजिबात नाही. अरे तुला मराठी कवितेमध्ये एक्सप्रेस करता येतं, मग इंग्लिश मध्ये 3 वर्ड्स बोलायला काय हरकत आहे? तुला काय हरकत आहे थोडी वाट बघायला? अजून किती वेळ वाट बघू मी? नचिकेत, सगळ्याच गोष्टी अशा सांगायला पाहिजे असं नाही ना. तुला कळत नाही का? गॉड, these girls are horrible. छोट्या गोष्टीसाठी किती रिक्वेस्ट करायला लागते. अरे बापरे, संध्याकाळ झाली नचिकेत, मला निघावं लागेल हा. ए सई थांब ना थोडा वेळ प्लीज. अरे घरी वाट बघत असतील सगळे. अच्छा लेट्स डान्स फॉर अ व्हाईल प्लीज. ए मला माहिती आहे, मला माहिती, नो टचिंग, सेफ डिस्टन्स वगैरे वगैरे. हॅपी? चिन्मयानंदा, अरे आवाज करू नकोस, त्रास होतोय त्याचा. अहो जाऊ दे हो, एकटाच तर खेळतोय. खेळतोय म्हणे. अहो सोन्याचे भाव पडलेत. हे बघा, सोन्याचे भाव पडू देत नाही तर गगनाला भिडू देत. तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? सई कुठं आहे? अजून कशी नाही आली ती? अहो सई रिचाकडे गेली नाहीये का? अहो पण किती वाजले ते पाहिलं का? अहो मैत्रिणींच्या बरोबर वेळेचं भान राहत नाही या वयात. येईल ती, काळजी करू नका. आणि ती रिचा बरोबर असली ना की तिला वेळेचं भानच नसतं. पण संस्कारी घरातल्या मुलींनी तिन्ही सांजेला घरी असायला हवं. अहो आता काळ बदलला नाही का? काही काही मुलींना तर नोकरीसाठी तिन्ही सांजेला घराबाहेर पडावं लागतं. हे बघा, काळ बदललेला असेल तर तो ह्या घराच्या बाहेर. इथल्या घरातले संस्कार बदलणार नाही. अहो येईल ती. तुम्ही वाचता का काहीतरी? हे घ्या, हे वाचा, मन रमेल तुमचं. तुम्हीच वाचा आणि तुम्हीच मन रमवा. हो हो. मला सांगताय. काय हो? तुमच्याकडे त्या रिचाचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे का? मी बघतो अजून निघाले का नाही ते. माझ्याकडे कुठे आहे तिचा भ्रमणध्वनी क्रमांक? मग कोणाकडे असेल? अहो जाऊ द्या ना, येईलच आता सई. चिन्मयानंदा, जा तुझ्या कल्पना काकू कडून जरा रिचाचा भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन ये. अहो तिच्याकडे पण नाहीये. पण आप्पा, सईताई तर रिचाताईकडे गेलीच नाहीये. मग कुठे गेली ती? सईताई तर नचिकेत दादाच्या घरी गेलीये. काय? हो, मी सकाळीच बघितलं. म्हणजे सई त्या कांगारूकडे गेलीये? नाही हो, तिथे कशाला जाईल ती? म्हणजे आता तर चिन्मयानंदाने सांगितलं ना की त्याने तिला पाहिलं तिकडे जाताना. अहो त्याच्या बोलण्याकडे कुठे लक्ष देताय तुम्ही? जा रे चिनू, तू आज जा, काहीतरी बोलत बसतो. हे बघा, मला सांगा, मुळात तो तिथं नसताना तिला तिथं जायची गरजच काय? अहो नाही जाणार ती तिथे. मुळात माझी परवानगी न घेता ती तिकडे गेलीच कशी? अहो नाहीच जाणार. अहो कुठे चाललात? अहो थांबा.
उचल भ्रमणध्वनी. सई, ए सई, सई. चिन्मयानंद तर म्हणाला होता की सई इथंच आली म्हणून. अरे मग गेली कुठेही? सई, ए सई. तू इथे काय करतोयस? का म्हणजे माझं घर आहे. अरे पण तू परत ऑस्ट्रेलियाला निघून गेला होतास ना? हा गेलो होतो मी, बट मला बोर झालं सो मी आलो परत. काय तुमच्यासारखे इंटरेस्टिंग नेबर्स नाहीत ना तिकडे. इकडे आहेत म्हणून इकडे आलो. तुम्ही इथे कसे काय? सई कुठं आहे? सई आय डोंट नो, मला नाही माहिती. ती इथंच आहे. इथे इथे काय येईल ती? अरे तेच मी तिला विचारायला आलोय. मला माहिती आहे सई इथं आहे ते. काय सापडली का सई? अप्पा केतकर, एक दिवशी तुम्हीच सईला इथे सोडून जाल आनंदाने. सई तिथं नाहीये. मग चिन्मयानंदानं सकाळी तिथे कोणाला जाताना बघितलं? पण तू नक्की येशील ना? मॉलमध्ये 50% ऑफ आहे. हो नक्की, त्या दिवशी वेळ असेल तर नक्की येईल. काय गे सई, तू सकाळी त्या कांगारूच्या घरी गेली होतीस? हो अप्पा, ते ऍक्च्युली मी नचिकेतच्या घरी गेले होते ना डिग्सला भेटायला, म्हणून मग तिला तिथेच बोलवलं आणि मग आम्ही तिथूनच बाहेर पडलो. आता हा डिग्स कोण? दिगंबर. हा म्हणजे ज्याला बोलता येत नाही ते आगाऊ गार्ड. हो अप्पा. का काय झालं? काय झालं अप्पा? तुम्ही चिडलात का कुणावर? सई, एक गोष्ट लक्षात ठेव. काय अप्पा? या पुढं त्या कांगारूच्या घराच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. त्याचा आणि आपला काही एक संबंध नाहीये. कळतंय का मी काय बोलतोय ते? हो हो अप्पा. आजी 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 ऐक. हॉट कॉफी. हे भाई खायला दे ना काहीतरी. हे घे. तू पटकन सांगावं म्हणून मी स्वतःच्या हाताने हॉट कॉफी केली. हा आता सांग, तुला कसं कळलंय सगळं? भाई ते सगळं राहू दे, आधी तू सांग आज काय झालं ते. अरे इथे आम्ही लंच करत होतो. हा लंच झाला त्याच्यानंतर म्हणलं की लेट्स डान्स, म्हणून मग मी डान्स सुरू केला. वी वर लॉस्ट. आणि मग अचानक देवकीचा फोन आला. ती बोलली की आप्पा सईला शोधतात. मग सई घाबरली आणि सई पळून गेली. काय सांगतोस भाई? नवीन आहे. हा भाई, हा हिटलर अचानक बॉम्ब टाकतो रे.
ते जाऊ दे, तू या मॅटर मध्ये इन्व्हॉल्व कसा झाला ते सांग मला. हाऊ डिड यू नो की आप्पा सईला शोधतायत? हा भाई, आपण कोण आहे? डिग्स. तो तुझ्यासाठी, लोकांसाठी आपण दिगंबर कदम. हाय, आज पण एकदम आपण बच्चन साहेबांसारखी टाइम वर एंट्री घेतली. हाय, आपल्या रेखा सोबत, सॉरी रिचा सोबत. आणि तेव्हाच भाई, तेव्हाच मी बघितलं आजी सईला फोन करते आपण येत आहेत म्हणून. अच्छा. हा, अरे देवा, उचलत का नाहीये ही भ्रमणध्वनी? ए नचिकेत थांबा, घरून भ्रमणध्वनी येतोय मला. कोण बोलताय? अगं सई, अगं मी बोलते. हे यायला निघालेत तिकडे. काय? आप्पा येतात? अगं हो, तेच सांगते. तू आधी ठेव बरं तो भ्रमणध्वनी आणि निघ लवकर, नाहीतर तुझं काही खरं नाही. हो 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 आजी हो. हा, ये लवकर. नचिकेत आप्पा येतात, मी निघते. हा. ए सई सई, तिथून कुठून जाते? तिथून आप्पा येतात ना. आई अगं, वरून एवढं थोडं जाणार आहे का? तू मागच्या दरम्यान, मागच्या दरम्यान. अरे अगं सई, यांनी बघितलं नाही ना तुला येताना? नाही आजी. बरं झालं बाई, हे बरं झालं. दिघ्या आणि रिचा आलेत. हा, हे या या, लवकर या, लवकर या. काय काय झालं काय? अरे बरं झालं तुम्ही दोघं आलात. आपण नचिकेतकडे गेलेत. बापरे, आता? अरे आता काय, आता मेलो आपण. चिनूनी सांगितलं ना त्यांना, सकाळी सई नचिकेतकडे गेलीये म्हणून. पण आता काय करायचं आजी, माझं डोकंच चालत नाहीये. थांबा, घाबरू नका, मी सांगते काय करायचं ते. आता चला पटकन लपा, मी आज जाते. हा हा, चल. हळू गेल्या. पाहिलंच तू डिक्स, डेस्टिनीला पण हेच पाहिजे की मी आणि सई एकत्र यावं, म्हणून एक झालं असं. अरे आता ही डेस्टिनी कोण? डेस्टिनी म्हणजे हे रे, फ्लॉवरपॉट फेकून मारी ना. सॉरी, नशीब. नशीब, डेस्टिनी म्हणजे नशीब. अच्छा अच्छा, नशीब. हा. हा, डेस्टिनी नशीब. हा, ओके. सो गॉड इज सपोर्टिंग अस. म्हणून हे प्रूव्ह झालं की सई रिचाला भेटायला जात होती आप्पांसमोर. हा भाई, आपला टायमिंगच आहे ना एकदम तसा सॉलिड. ते बघ ना, रिचाला मी असं टायमिंग वर तिथे घेऊन आलो, म्हणून आजीला ती आयडिया सुचली की नाही. तू ग्रेट आहेस रे. हा. बट डिड यू नोटिस वन थिंग? काय काय भाई काय? हा, पप्पांना वाटत होतं की मी ऑस्ट्रेलियाला गेलो, बट टुडे ही सॉ मी. चिडले होते खूप. अरे भाई, चिडणारच ना. नाही, यू शुड हॅव सीन द लुक ऑन हिज फेस. आय एम व्हेरी शुअर ते काहीतरी करणार. अरे चिरकुट माणूस आहे तो, त्याच्या आयडिया पण ना काहीतरी चिरकुटच असणार. हे बघ, तुला काही फरक पडतोय का? नाही ना. मग मला नाही, साईला पडतो ना. भाई, त्याच्यासाठी पण एक सॉलिड आयडिया आपल्याकडे. काय? हे बघ, तू एक काम कर, सई वहिनीला घे, कोर्टात जा आणि लग्न करून परत ये. हे बघ, एकदा का वहिनी लग्न करून आपण समोर आली ना की त्याला असला धक्का बसेल ना
परत कोणाच्या वाकड्यातच शिरणार नाही. डिग्स, आप्पांची तत्व आहेत तसे माझे पण प्रिन्सिपल्स आहेत, माझी तत्व आहे. यू मार्क माय वर्ड्स, आप्पा स्वतःहून सईचा हात माझ्या हातात देतील. नाही हा भाई, या जन्मात तरी शक्य नाही. आणि झालं तर कशाला नसते उद्योग अंगाशी घेतोयस तू? प्रेमात पडलेल्या लोकांना ना आय थिंक असे चॅलेंजेस घ्यायला आवडतं, म्हणून असेल मे बी. मग बस वाट बघत. डिग्स, सई माझीच होणार. अरे भाई, तू पळवून घेऊन गेलास ना तिला, तर ती आत्ता तुझी होईल. ते इझी काम आहे रे, इझी काम मी करत नाही. आर लव्ह इज स्ट्रॉंग, पळून जायची आम्हाला गरज नाही.